याचबरोबर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरू आहेत. तर महायुतीतले 4 मंत्री घरी जातील, तर 5वा गटांगळ्या खातोय. एक्सवर पोस्ट करत संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. तिन्ही पक्षातील बड्या नेत्यांचा निर्णय झाल्याचा दावाही राऊतांनी केलाय. अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट शनिचरणी लीन झालेत. अधिवेशन काळामध्ये शिरसाटांवर आरोपांची सरबत्ती करण्यात आली होती. दरम्यान अधिवेशन संपताच शिरसाट यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावर आलेल्या संकटांची मालिका कमी व्हावी अशी प्रार्थना केली. शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा इथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत घरी बोलावून त्यांचा सत्कार केलाय. प्रवीण स्वामी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भेट घेतली. मी ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार आहे, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार नाही असं स्पष्टीकरण आमदार प्रवीण स्वामी यांनी दिले. भाजप आमदार प्रवीण दरेकर आज वसईत तब्बल 10 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते. वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील एका हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले असताना लिफ्टमध्ये अडकल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून दरेकरांची सुटका केली आहे. वैर माझ्याशी असताना बीडची बदनामी का केली असा सवाल माजी मंत्री धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय. तर एक ठिणगी उजळायला लागली आहे असं म्हणत शायरीतून त्यांनी विरोधकांना उत्तर दिले. पहलगाम मधील हल्ला हे सरकारचं अपयश आहे. पहलगाम मधील दहशतवादी का सापडत नाहीत असा सवाल सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारलाय. आम्ही दोघं एकत्र आल्याने अनेकांना पोटशूळ उठलंय, पण महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे असं ठाकरे म्हणाले. लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, आताही महाराष्ट्राने जागा झालं पाहिजे. निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानेच लढावी लागते आणि तशीच लढणार आहोत. पालिका निवडणुकीत आम्ही जिंकू असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. बाळासाहेब ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड संपल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली. तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मुलाखत म्हणजे मॅनेज शो असल्याचा घणाघातही त्यांनी केला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. आदित्य ठाकरेंचं शिवसेनेसाठी काय योगदान आहे असा सवाल मंत्री प्रताप जाधवांनी विचारलाय. आदित्य ठाकरेंच्या बुद्धिमत्तेची कीव येते असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. 2 भावांचं काय होतं ते एकदा होऊ द्या. निवडणुका घोषित झाल्यावर आम्ही ठरवू. पालिका निवडणुका संदर्भात स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेले आहेत, ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. पुण्यात दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार बॅनर वॉर सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं आदित्य ठाकरेंचा रडतानाच्या व्यंगचित्राचं बॅनर लावून ही बॅटरी लवकरच संपणार अशा आशयाचं बॅनर लावलं होतं. तर ही शहासेना लवकरच संपणार म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने बॅनरमधून उत्तर दिलंय. सिद्धेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांचा मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय. भाषणाची सुरुवात करताना एकनाथ शिंदे यांचा मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केला. दरम्यान भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी सिद्धेश कदमांना सल्ला देत त्यांच्याकडून स्लिप ऑफ टंग झाला असेल असं म्हटलं. सांगलीमध्ये एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळेंनी आमदार अण्णा बनसोडेंची भेट घेतली. त्यामुळे महेश कुमार कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरीतील नांगरणी स्पर्धेचं भास्कर जाधवांनी उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी पारंपरिक गाणं गात उपस्थितांची मनं जिंकली. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. तर नागरिकांनीही भास्कर जाधवांसोबत गाण्याच्या तालावर ठेका धरला.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काहीच काम नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोला त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लगावला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांचे आरोप फेटाळले. मी रमी खेळतच नव्हतो. कामकाज तहकूब झाल्यानंतरचा तो व्हिडिओ असावा. मी जाहिरात स्किप करत होतो. व्हिडिओ स्किप केलेले तुम्ही दाखवतच नाही असं म्हणत कोकाटेंनी सर्व आरोप फेटाळून लावले. शेतकऱ्यांची काळजी काय फक्त रोहित पवारांनाच आहे का, आम्हाला नाही का, असा सवाल कोकाटेंनी उपस्थित केलाय. यूट्यूबवर गेलं की जंगली रमीच्या जाहिराती येतात. रमीच्या जाहिराती रोहित पवारांच्या मोबाईलमध्ये येत नाहीत का, असा प्रश्नही कोकाटेंनी विचारला. माझं काम पारदर्शक आहे. माझ्या कामावर बोट ठेवता येणार नाही. मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ आणला असा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलाय. माझं काम आदर्श आणि माझा स्वभाव स्पष्ट आहे असंही कोकाटे म्हणाले. सभागृहाला साजेशी वागणूक नसलेल्या लोकप्रतिनिधींसाठी नैतिक समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोकाटेंच्या व्हिडिओमध्ये तथ्य असेल तर त्यांना सूचना आणि समज दिली जाईल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून कोकाटेंची बदनामी करण्यात येत असल्याचं वक्तव्य भाजप आमदार परिणय फुकेंनी केलंय. मी कधीही माणिकराव कोकाटेंना गेम खेळताना बघितलं नसल्याचंही ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कीटकनाशक पाठवले. रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटेंचं समर्थन करत खिल्ली उडवली आहे. हल्ली कुणीही रमी खेळतं. आमिर खान, सलमान खान, सध्या सगळेच रमी खेळतात असं प्रताप सरनाईक म्हणाले. शेतकऱ्यांना भेटायला कृषी मंत्र्यांना वेळ नाही अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने महाराष्ट्राला काय योगदान दिलं असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला. अमित शहा 4 मंत्र्यांना डच्चू देणार आहेत. त्यात कृषी मंत्र्यांचं देखील नाव आहे असा दावा राऊतांनी केला. सभागृहात रमी खेळणं म्हणजे सर्वात मोठी असंवेदनशीलता आहे. यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. कोकाटेंवर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली. कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलंय, त्यामुळे त्यांना काही काम उरलेलं नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना त्या पदावर ठेवावं का याचा ते विचार करतील असं वडेट्टीवार म्हणाले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासारख्यांना मंत्रिपद द्यावं लागतं. यात अजित पवारांची काय राजकीय अपरिहार्यता आहे असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला. सगळ्या वेगवान घडामोडी सुरूच राहणार आहेत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात बातम्या सुपरफास्ट 100. मानखुर्दमध्ये कुत्र्याच्या मालकाचा लहान मुलाच्या जीवाशी खेळ पाहायला मिळालाय. लहान मुलाला ऑटो रिक्षात बसवून आपल्या परदेशी जातीच्या पाळीव कुत्र्याच्या मदतीने त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी कुत्र्याने मुलाचा चावा घेतला असून काही अंतरापर्यंत त्याचा पाठलागही केलाय. या प्रकरणी पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पुणेकर काय करतील याचा नेम नाही. आखाडच्या शेवटच्या रविवार निमित्त चिकन मटणाच्या दुकानाबाहेर रांगा आहेतच, पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून देखील घेतला जातो. याचं कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दाम्पत्याने तब्बल 5000 किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवला. दिवामध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय. दिवा ते CSMT रेल्वे सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. मागणी पूर्ण न केल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय.
मीरा भाईंदर महानगरपालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण 2024 ते 25 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय। दिल्लीमध्ये विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुण्यात वर्षभरात 70 नागरिकांनी अवयव दान केलंय, तर राज्यभरात 176 जणांनी अवयव दान केलं। अवयव दान हेच श्रेष्ठ दान असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।